लांजा तालुक्यातील खेरवसे इथं भलं मोठं धरण असूनही गावात मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार. तेथील महिला वर्गाला पाण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत जावं लागतंय. तेथील विहिरीत टँकरनं पाणी ओतलं जातं. तेच पाणी पिण्यासाठी महिला वर्ग नेत आहे. उपजीविकेसाठी पाण्याची नितांत गरज असताना खेरवसेसारख्या पाण्याच्या गावात ग्रामस्थांना पाणी नाही. या संदर्भात तेथील ज्येष्ठ नागरिक प्रभानंद महादेव लोटणकर यांनी टाइम्स डिजिटलकडे संपर्क साधला. याबाबतची कैफियत मांडली. खेरवसे गावात 60 घरांची वस्ती असून 28/10/2022 पासून नळ पाणी योजनेचं काम सुरू आहे. या संदर्भात शासन दरबारी अनेकदा आवाज उठवूनही आमच्या गंभीर पाणी समस्येकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं. आमच्या गावात अनेक योजना राबवण्यात आल्या, पण पाण्यापासून मात्र आम्हाला वंचित ठेवण्यात आलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. टाइम्स डिजिटलकडे त्यांनी साधलेला संवाद ऐका. आपल्या खेरवसे जाधववाडीमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्याचं समजतंय. अनेक वर्षाची समस्या. तर आताची काय स्थिती आहे तिथे? आता पण तीच परिस्थिती. एक दिवस आड करून आलं तर इथं पण लाईट नसतं, तर आता मागच्या आठवड्यात जवळजवळ 7 दिवस पाणी नव्हतं. आता विहिरीवरून थोडं पाणी आणतात आणि त्या विहिरीमध्ये कॉन्ट्रॅक्टर जो जलजीवनचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये पाणी टाकतो, टँकर टाकतो. म्हणजे टँकरने विहिरीमध्ये पाणी टाकलं जातं आणि ते पाणी लोक आणतात. गंभीर समस्या आहे. मग या संदर्भात तुम्ही तिथल्या तहसीलदारांना भेटतात की नाही? तहसीलदारांना भेटलो, आमदारांना भेटलो, तिथल्या BDOना भेटलो, तिथल्या जे पाणी पुरवठ्याची यंत्रणा आहे त्या विभागाला पण भेटलो. पण सर, तुमच्या बाजूला तर मोठं धरण आहे जवळच खेरवस्याला. मग त्या धरणाच्या बाजूला विहीर असून अनेक वर्षाची समस्या आहे, आजचीच नाही. बरं, तुमचं लांजा तालुका टँकर मुक्त तालुका म्हणून जाहीर केला आहे आणि हे टँकर तुमच्या समोर आम्ही टँकरनेच तिथे पाणी टाकलं जातं आणि त्या टँकरचं पाणी आम्ही पितो. मग या संदर्भात खेरवसे ग्रामपंचायतीने काय उपाययोजना योजल्यात का? केलेलं नाही. ग्रामसभेमध्ये वगैरे विषय ह्याचा झाला? अनेक वेळा झाले, अनेक वेळा विषय झाले. मग हे अडलंय कुठे नेमकं? गव्हर्नमेंटलाच माहिती. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन कारणं मिळतात, निधी नाही किंवा म्हणतात की हे स्थगिती आलेली आहेत आम्हाला, अशी अनेक काही कारणं, वेगवेगळ्या प्रकारची कारणं दिली. मग तुम्हाला असं नाही ना वाटत आहे की आपण एका विशिष्ट पक्षाचे आहोत म्हणून आपल्याला म्हणजे डावळलं जात आहे असं? मुळात म्हणजे मी कोणत्याही पक्षाचा मेंबर नाही, कुठल्याही संघटनेचा मेंबर नाही. मी एक त्या गाव नागरिक आहे. नागरिक या उद्देशानेच मी आजपर्यंत ह्या कामाकरता मी धडपडलेलो आहे. योजना जी आहे योजना ती तुमच्या जाधववाडीमध्ये आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.